सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। राज्यात विधानसभाच्या निवडणुका या काही महिन्यावर आल्या असून सर्वच राजकीय पक्षांकडून सध्या आमदार असलेल्या जागेवर दावा केला जात आहे। कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनाचा आमदार असल्याने भाजपाला ही जागा जाईल असे वाटत नाही। या ठिकाणी आपण स्वतःच प्रमुख दावेदार असल्याचे ठाम भूमिका आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे। कल्याण डोंबिवलीतील पत्रकार संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते। या वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतील आव्हान, मतदारसंघात झालेली विकास कामे, राज्यातील राजकीय परिस्थितीनंतर बदललेली चित्रे, महायुतीतील घटक पक्ष आदी महत्त्वाच्या विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली। आनंद दिघे साहेब असल्यापासून जनता आदेश बाळासाहेबांपर्यंत आपण नाही कधी गेलो, पण तिथपासून फक्त आदेश हा आदेशाला की कामाला लागणार हे आपल्याला माहिती आहे। त्यामुळे उद्या पक्षाने जो आदेश दिला तो कुठल्याही पद्धतीत असेल तो मान्य केला जाईल, त्याबद्दल वाद। परंतु ही जागा शिवसेनेचा इथे आमदार आहे, त्यामुळे शिवसेनाच लढवणार आणि मी स्वतः आमदार असल्यामुळे, सिटिंग आमदार असल्यामुळे मी प्रमुख दावेदार आहे। दौंड तालुक्यातील कुरकुंबा औद्योगिक वसाहतमध्ये रस्त्यावर चिखल झाले आहे। औद्योगिक वसाहतमध्ये असणाऱ्या अंतर्गत रस्त्याच्या बाजूने MIDCची पाण्याची पाईपलाईन व एका खासगी गॅसच्या लाईनीचे काम चालू आहे, परंतु संबंधित ठेकेदार हे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून काम करत आहे। रस्त्याच्या कडेला काम करत असताना कुठल्याही प्रकारचे सेफ्टी बॅरिकेड लावत नाही। काम करत असताना पूर्ण माती रस्त्यावर येते। पावसामुळे रस्त्यावर पूर्ण चिखल होत असल्याने अनेक कामगार या रस्त्यावरून चिखलामुळे घसरून पडलेले आहेत। त्यामुळे संबंधित अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी उपाययोजना करून संबंधित ठिकाणाचे काम करावे अशी मागणी कामगार वर्ग करत आहे। दौंड तालुक्यातील कुरकुंबा औद्योगिक वसाहतमधील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत। या औद्योगिक वसाहतमधील जे अंतर्गत रस्ते आहेत या रस्त्यांच्या बाजूला कुरकुंबा औद्योगिक वसाहतची पाण्याची पाईपलाईन तसेच एका गॅसचे देखील लाईनीचं काम चाललं आहे। या ठिकाणी अनेक रस्त्याच्या कडेने अनेक कामगार वर्ग दुचाकी असेल किंवा फोर व्हीलर असेल या ठिकाणी जात असतात, परंतु अनेक वेळा या रस्त्यावरती जे पाईपलाईनचं आणि गॅस लाईनचं काम चाललं आहे या ठिकाणी जे ठेकेदार आहेत तो ठेकेदार या रस्त्याच्या कडेला पूर्ण मातीचे ढीग वगैरे टाकत आहे, परंतु संबंधित जे अधिकारी आहेत किंवा ठेकेदार आहेत याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत। परंतु या ठिकाणी मातीचे ढीग टाकत असल्याने या रस्त्यावरती पूर्ण चिखलमय होत आहे, परंतु संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणून पूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे देखील कामगारांच्या माध्यमातून बोललं जाते। आलिम सय्यद, दौंड, पुणे। परिवहन महामंडळाची बस ग्रामीण भागात वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेता भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आंबागड, गायमुख, दावेझरी, रामपूर, ताडगाव येथील विद्यार्थ्यांनी आक्रमक होऊन शिवसेनाचे विभाग प्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांच्या नेतृत्वात तुमसर येथील ST बस आगार व्यवस्थापकाच्या दालनात पोहोचून रोष व्यक्त केला। दरम्यान आगार प्रमुख यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान ग्रामीण भागातून शहरात जाण्यासाठी परिवहन महामंडळाची ST बस हा एकमेव पर्याय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आहे। मात्र तुमसर आगारातून अनियमित वेळेत बस गावात येत असून कमी गाड्या सोडल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी मानव विकास मिशन बसने प्रवासाची सोय करण्यात आली असून सदर बसची 40 ते 50 विद्यार्थी दररोज बस थांब्यावर वाट पाहत ताटकळत बसतात। त्यामुळे या समस्या लक्षात घेता ST महामंडळाने विद्यार्थ्यांकरता बसेसची संख्या वाढवण्याची मागणी अमित मेश्राम यांनी केली आहे। दरम्यान करण्यात आलेली मागणी व समस्या सोडवण्याचे आश्वासन आगार प्रमुखांनी दिले। तुमसर ताळगाव मानविकाची जी फेरी आहे ती खूप उशिरा येत आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। त्या ताळगाव फेरीचा वेळ बदल करण्यात यावा अशी मागणी केली, पण वेळेमध्ये बदल केला तर बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्या रूटवरचे त्यांना प्रॉब्लेम नाही होणार का? म्हणून आपल्याला BOची परवानगी आवश्यक आहे। म्हणून मी त्यांना सजेशन दिलं की आपण शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून वेळेमध्ये बदल पाहिजे असं पत्र मला द्या
किंवा आमच्या डिपार्टमेंटला द्या, त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला बदल करून देऊ. महाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. बड्या नेत्यांचे सध्या महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप आणि हेवे दावे करण्यात येत आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांना पुन्हा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाणे जिल्ह्याच्या ठाकरे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख अनिता बर्जे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी उद्धव ठाकरे मैदानावर उतरले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेला राडा आणि ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तोफा डागल्याने ठाण्यातील ही सभा चांगलीच गाजली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा धक्का दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता हळूहळू तयारीचा वेग वाढवलेला पाहायला मिळत आहे. दौरे, भेटीगाठी, बैठकांचे सत्रे सुरू आहेत. विधानसभेसाठीचे जागा वाटप यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत खळ सुरू असल्याचे दिसत आहे. यातच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 180 पेक्षा जास्त जागात विजय मिळेल, तर भाजपा आणि त्यांच्या सोबत असलेल्यांना 100 जागाही पार करता येणार नाही, असा मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा 76 किमी लांबीचा टप्पा येत्या सप्टेंबर अखेरीस पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी दिली. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर इगतपुरी ते आमने हा प्रवास 1.25 तासात पूर्ण करता येणार आहे, तर नाशिक ते ठाणे हा प्रवास समृद्धीवरून 2.5 तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे. या शेवटच्या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट पूल आणि बोगद्यांचा समावेश आहे. त्यामध्ये 8 किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश असून हा आशियातील आतापर्यंतचा सर्वाधिक अशा 17.8 किमी रुंदीचा बोगदा ठरणार आहे. आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीचा पुढचा टप्पा सुरू केला असून त्याच पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन केले जात आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत असताना दुसरीकडे मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. आरक्षण आणि विकासाच्या सर्वच प्रश्नांबाबत चर्चेतून मार्ग काढण्यात येत आहे. काहीही झाले तरी मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टाकणाऱ्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मराठा समाज शतकानुशतक समाजातील 18 पगड जाती जमातींना सोबत घेऊन चाललेला आहे. या समाजाचे आर्थिक सामाजिक उन्नतीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कांदा निर्यात बंदीचा सरकारचा निर्णय चुकीचा होता, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. पण दादा, तुम्ही सध्या सरकारमध्ये आहात. तुम्ही जर दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असते तर तुम्हाला मानलं असतं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला. तुम्ही म्हणता सरकारचा निर्णय चुकीचा आहे, पण तुम्ही भाजपासोबत गेला तोच तुमचा निर्णय चुकीचा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. दिल्लीत अहमद शहा अब्दाली यांच्या सुपाऱ्या घेतलेल्या लोकांनी काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यांवर हल्ला केला. या हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती. त्यांनी डरपोकाप्रमाणे काळोख्यात लपवून नारळ आणि शेण फेकले. नशीब त्यांचं काल ते आमच्या समोर आले नाही, अन्यथा त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे हे दाखवून दिले असते, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी ठाण्यातील मनसेच्या रिॲक्शनाला प्रत्युत्तर दिले. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर काहीसा ओसरला असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर राज्यातील काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आज राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तळ कोकणातील काही भागात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कुराड, सावंतवाडी, दोडामार्ग,
वैभव वाढीत पावसाचा जोर कायम आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.